नागपूरमध्ये आता आंदोलकांची धरपकड होते। काँग्रेसचं हे आंदोलन होतं राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आणि जे विद्यार्थी आंदोलन करत आहेत त्यांच्या समर्थनार्थ। राजभवन परिसरातली ही दृश्य, राजभवनात शिरण्याचा प्रयत्न होता या आंदोलकांचा। बॅरिकेडिंग या संपूर्ण परिसरात करण्यात आलेला आहे। नागपूरमधलं काँग्रेसचं हे आंदोलन, काही आंदोलकांची धरपकड आता पोलीस करतात। हातात संविधानाची प्रत आणि जोरदार घोषणाबाजी करत हे काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत होते। त्यातल्या काही आंदोलकांची आता धरपकड केली जाते। मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्त्या सुद्धा आंदोलनात सहभागी झालेल्या होत्या। राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आणि जंतर मंतरवर जे आंदोलन करतायत त्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचं नागपूरमधलं हे आंदोलन, हे सगळेच कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते। त्यातल्या काही कार्यकर्त्यांची आता धरपकड करण्यात आलेली। आपल्याला माहिती आहे, काल राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या परिसरात आंदोलन केलं। राहुल गांधी, काँग्रेसचे इतर काही नेते आणि विरोधी पक्षांचे अनेक नेते हे त्या आंदोलनात सहभागी झालेले होते। मग या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। राहुल गांधी यांच्या याच आंदोलनाच्या समर्थनार्थ, राहुल गांधींच्या समर्थनार्थ आणि ज्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी आक्रमक होते, राहुल गांधी यांच्या आंदोलनाला समर्थन करण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात होतं आणि आता पोलिसांकडून त्यांना डिटेन करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सचिनराव चला तर नागपूरमध्ये आंदोलकांची धरपकड आता करण्यात येते। कार्यकर्ते आक्रमक होते, जोरदार घोषणाबाजी करत होते। काँग्रेसचं हे आंदोलन होतं